नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इफेक्ट ऑफ हीट ऑन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्स याबद्दल माहिती घेणार आहोत. खरं तर हे छोटे छोटे 3 प्रयोग आहेत. याचे काही व्हिडिओज मी तुम्हाला नक्कीच पाठवेल, तेही बघायचे आहेत. आणि आत्ता जे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये देतो आहे तेही पाहायचं आहे. आता सुरुवातीला इफेक्ट ऑफ हीट ऑन सॉलिडवर काय इफेक्ट होतो हीटचा तो आपण बघणार आहोत. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू हीट. सॉलिड सबस्टन्सचं हीटमुळे होणारं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन याबद्दलची माहिती आपण पहिल्यांदा पाहूया. एक प्रयोग आहे. अ मेटल रिंग, ही जी अशा प्रकारची दिसते आहे त्याला मेटल रिंग म्हणायचं. अ मेटल बॉल, हा दिसतो आहे तो मेटल बॉल. अ बर्नर, हीट देण्यासाठी किंवा स्पिरिटचा लॅम्प. आता यामध्ये आपण टेक अ मेटल रिंग अँड मेटल बॉल ऑफ सच साइज दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. ही बॉल आणि रिंगची साईज आहे ना अशी घ्यायची आहे की हा बॉल जस्ट म्हणजे जेमतेम या रिंग मधून पास होऊ शकेल असा घ्यायचा आहे थंड असताना. हिट द बॉल अँड चेक वेदर इट पासेस थ्रू दी रिंग. नंतर बॉल गरम करायचा आणि तो रिंग मधून जातोय का तो पाहायचा आहे. नाऊ लेट द बॉल कूल डाऊन, आणि मग तो थंड करायचा अँड चेक वेदर इट पासेस थ्रू द रिंग, आणि मग थंड करून तो परत जातोय की नाही बघायचं. म्हणजे प्रयोग असा आहे, रिंग आणि बॉलची साईज जवळजवळ एकदम सारखी, जेमतेम बॉल त्यातून जातोय असा. पहिल्यांदा बॉल गरम करायचा आणि रिंग मधून जातोय का बघायचा. तो जात नाही कारण तो प्रसरण पावतो, एक्सपान्शन होतं त्याचं. नंतर तुम्ही थंड केलात की तो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याचा मूळ आकारामध्ये येतो आणि मग पुन्हा तो रिंग मधून जातो. द अबाव एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट मेटल एक्सपांड्स ऑन हिटिंग. सामान्यपणे मेटल्स काय होतात, एक्सपांड्स ऑन हिटिंग, उष्णतेमुळे प्रसरण पावतात, अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन कूलिंग, आणि ते थंड केले किंवा त्याच्यातली उष्णता काढून घेतली की ते कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात. थोडक्यात सॉलिड्स एक्सपांड्स ड्यू टू हीट. सॉलिड एक्सपांड होतात हीटमुळे, उष्णता दिल्यामुळे, आणि कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ड. तुम्ही जर त्याची हीट काढून घेतली तर ते पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये किंवा मूळ आकारामध्ये असं म्हणूया या उदाहरणामध्ये. हावेवर द एक्सटेंट टू विच डिफरंट सॉलिड एक्सपांड इज डिफरंट. अर्थातच दोन वेगवेगळ्या सॉलिडला तुम्ही सारखी उष्णता पुरवल्यानंतर त्याचं होणारं एक्सपान्शन अर्थातच वेगवेगळं असेल. इथे बघा, हे बिफोर हिटिंग म्हणजे हीट केलेला नसेल तेव्हा तो आरपार जाईल गोळा, आणि हीट केला असेल आफ्टर हिटिंग की तो जाणार नाही. मग कूल केल्यानंतर पुन्हा तो पास होईल. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स. हा प्रयोग आपण प्रयोगशाळेत करून पाहतो, पण आता यावर्षी ठीक आहे आपण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो पाठवेल, तो तुम्ही बघायचा प्रयत्न करा. दुसरा एक आहे, वाय इज देअर अ गॅप ॲट द जॉईंट्स ऑफ रेल्स अँड अ सिमेंट कॉन्क्रीट ब्रिजेस. तुम्ही बघितलं असेल की रेल्वे गाडी म्हणजे तिचा एक आवाज आहे की नाही ट्रॅकवरून धावते तेव्हा, कारण 2 रुळामध्ये म्हणजे रेल्वे रुळामध्ये जॉईंट्स असतात, तर थोडासा गॅप असतो. तसंच तुम्ही विशेषतः ब्रिज असतात ना ते सिमेंट कॉन्क्रीटचे असतात. आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पण आहे, तर तुमच्या लक्षात येईल की त्या रस्त्यामध्ये एक छोटासा गॅप आहे, आणि तुमच्या असं पण लक्षात येईल की उन्हाळ्यामध्ये ते गॅप एकदम कटोकट म्हणजे एकमेकांच्या जवळ आलेले असतात, आणि हिवाळ्यामध्ये जरा अवे फ्रॉम इच अदर. अर्थातच काय आहे, रेल्वे रूळ लोखंड म्हणजे सॉलिडचे बनलेले आहेत, लोखंडाचे बनलेले आहेत, आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान जास्त असतं तेव्हा ते थोडंसं एक्सपांड पावतं. आता रूळ हजारो किलोमीटर लांबीचा असतो, त्याच्यामध्ये एक्सपान्शन झालं थोडं जरी 1 मिली जरी झालं तरी ते खूप जास्त होऊ शकतं, आणि मग त्यामुळे जर का आपण गॅप ठेवला असेल तर त्या एक्सपांड झालेल्या जास्तीच्या लांबीच्या रुळाला जागा मिळते आणि रेल्वे रुळाचा आकार बदलत नाही. जर आपण नाही ठेवलं तर काय होईल, ते वेडेवाकडे होतील आणि मग गाडी रुळावरून घसरण्याची शक्यता राहील. तसंच सिमेंट ब्रिजच्या बाबतीत आहे.
जर आपण त्याच्यात ते गॅप ठेवलेले असतात, जर ठेवले नाही तिथे पण आतमध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरण करताना काय वापरलेलं असतं, सळया वापरलेले असतात, ते एक्सपांड होतात आणि उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये थोड्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते गॅप असल्यामुळे त्या तेवढ्या जागेमध्ये ते मॅच होतं. जर आपण नाही ठेवलं तर रस्त्यावरती उंच सकल भाग तयार होईल आणि मग ते लवकर तुटतील किंवा डॅमेज पण पूल होऊ शकतात आणि म्हणून ते गॅप ठेवलेले असतात. आता एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट. लिक्विड सुद्धा एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतं हीटमुळे. आता त्याची ही रचना आहे बघा, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ हीट या प्रयोगाची. याच्यासाठी काय काय आहे, 500 ml कोनिकल फ्लास्क आहे. हा जो कोनिकल फ्लास्क आहे, आता किती कॅपॅसिटीचा असं काही नाही, पण आपलं साधारण इझी टू हँडल असतो तो अर्ध्या लिटरचा. 2 होल्ड रबर स्टॉपर. इथे एक रबर स्टॉपर आहे, त्याला 2 छिद्र आहेत, म्हणजे एकातून थर्मामीटर आत सोडवण्यासाठी आणि दुसरा एक म्हणजे रिकामी अशी काचची नळी असते ती ठेवण्यासाठी. अशी 2 छिद्र असतात त्या झाकणाला, असं कॉर्क. ग्लास ट्यूब, त्याच्यातून ही ग्लास ट्यूब आहे बघा, इथे दिलेली आहे. मेजरिंग रुलर, थर्मामीटर, स्टँड, वायर गॉज, बर्नर आणि ग्राफ पेपर एटसेट्रा असं आहे. साधारण हे साहित्य लागणार आहे. पण आता प्रयोग एकदम सोपा आहे तसा. फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. हा पाण्याने भरलाय बघा, इकडे ह्याच्यामध्ये पाणी आहे. Insert the glass tube and thermometer in the 2 holes of the stopper and fit it to the conical flask. या स्टॉपर मध्ये ग्लास ट्यूब आणि थर्मामीटर घालायचा आणि तो त्याच्यावरती बसवून द्यायचा आपल्या कोनिकल फ्लास्कवर. हीट द वॉटर विथ द हेल्प ऑफ रुलर. रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन द टेम्परेचर. प्रत्येक 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं की किती त्याची पाण्याची या पाईप मधल्या उंची वाढते हे तुमच्या लक्षात येईल. ती मोजायची आहे रुलरच्या मदतीने, आपल्या पट्टीच्या मदतीने. टेक अबाउट 10 रिडिंग्स. 10 रिडिंग घ्यायचे आहेत सुमारे साधारणपणे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स वेन हीटिंग इज स्टॉप. त्यानंतर हीट स्टॉप केल्यानंतर काय होतं याचं पण निरीक्षण करणं अपेक्षित आहे. ड्रॉ ग्राफ टू शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर रायझेस. हा ग्राफ काढणे आपल्या लेवलला तसं गरजेचं नाही आणि आता आपण करून पण दाखवू शकत नाही. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, तो लक्षात ठेवा. आता बघा, वेन अ लिक्विड इज हीटेड द डिस्टन्सेस बिटवीन इट्स पार्टिकल इन्क्रीजेस. लिक्विडला जेव्हा तुम्ही उष्णता द्याल तेव्हा त्याच्या पार्टिकल मधलं डिस्टन्स काय होणार, वाढणार. अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम पण काय होणार, इन्क्रीज होणार. अँड दिस इज कॉल्ड एक्सपान्शन. त्याला काय म्हणतो आपण, एक्सपान्शन. आणि वेन इट्स टेम्परेचर फॉल्स, जेव्हा टेम्परेचर कमी होतं त्याच्या बरोबर विरुद्ध कृती होते आणि द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट्स, ते काय होतात, आकुंचन पावतात. या उदाहरणामध्ये जेव्हा आपण उष्णता देऊ तेव्हा या आपल्या ग्लास ट्यूब मधलं पाणी जे आहे ते हळूहळू काय होईल, वरती जाईल. आपण उष्णता म्हणजे एक्सपांड होईल आहे, त्याचा व्हॉल्यूम वाढेल ना. या फ्लास्कमध्ये ते राहणार नाही, त्याला बाहेर पडायला एकच जागा आहे या पाईपमधून, तिकडे ते बाहेर येताना आपल्याला दिसेल. आणि तुम्ही थंड करायला लागला की पुन्हा ते पाणी काय होईल, खाली खाली येत राहील. आणि मग तुमच्या लक्षात येईल की उष्णतेमुळे द्रव पदार्थ काय होतात, एक्सपांड होऊ शकतात आणि कॉन्ट्रॅक्ट त्याची उष्णता काढून घेतली की ते आकुंचन पाहू शकतात. आता यूज युअर ब्रेन पॉवर हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि तुम्ही प्रयत्न करालच. वाय इज मर्क्युरियर अल्कोहोल युज्ड इन थर्मोमीटर. थर्मोमीटर म्हणजे तापमापीमध्ये मर्क्युरी किंवा अल्कोहोलचे थर्मोमीटर असतात. 2 प्रकारचे असतात. आता हे कधी वापरायचे वगैरे वगैरे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. पण सध्या आपण आता मर्क्युरीचा किंवा अल्कोहोलचाच वापर थर्मोमीटरमध्ये का केलेला आहे, तर अर्थातच या आत्ताच्या आपल्या पुस्तकातल्या माहितीला आधारून आपण म्हणू शकतो की हे दोन्ही लिक्विड आहे आणि उष्णतेमुळे ते उष्णता वाढली की प्रसरण पावतात आणि उष्णता कमी झाली की आकुंचन पावतात. त्यामुळे तुम्हाला रिडिंग घ्यायला ते मदत करतील आणि म्हणून त्याचा इथं वापर केलेला आहे. त्याची दुसरी पण काही कारणं आहेत, पण सध्या आपल्या या माहितीला अनुसरून हेच कारण अधिक योग्य आहे. आता एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. सॉलिड एक्सपांड होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, लिक्विड एक्सपांड होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, तसे गॅसेसमध्ये पण होऊ शकतं. आता याच्यामध्ये एक छोटा प्रयोग आहे, तुम्ही करू शकाल. हे
साहित्य आहे ग्लास बॉटल, एक बलून आणि हॉट वॉटर. काय करायचं, फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ अ ग्लास बॉटल. ग्लास बॉटलच्या तोंडाला एक छोटासा बलून आहे तो बसवायचा घट्ट. होल्ड दिस बॉटल इन द वॉटर. ते हॉट वॉटरमध्ये हा बॉटल जी आहे ती आपण त्याच्यात ठेवायची. व्हॉट हॅपन्स, अर्थातच तुमच्या असं लक्षात येईल गंमत, थोडा वेळ ठेवलं की तो जो बलून आहे तो हळूहळू फुगायला लागेल. द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. गॅसचा सुद्धा व्हॉल्यूम हीट वाढवली की वाढतो. दिस कॉल्ड एक्सपान्शन, त्याला एक्सपान्शन म्हणायचं. ऑन द अदर हँड रिमूव्हिंग हीट, तुम्ही हीट काढून घेतली तर व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस, गॅसचा व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतो. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन. तो फुगातो होईल. पाण्यात जेव्हा बॉटल ठेवाल तो एक्सपांड होईल, कारण त्या हीटमुळे आतली हवा एक्सपांड होईल आणि ती बाहेर येईल आणि फुगा फुगलेला दिसेल. थंड केले की विरुद्ध होईल, कॉन्ट्रॅक्ट होईल आणि मग फुगा मूळ त्याच्या आकारामध्ये येईल. थोडक्यात सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तीनही अवस्थेतले पदार्थ हीट वाढवल्यामुळे एक्सपांड होतात आणि हीट कमी केल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट होतात, किंवा त्यातली हीट काढून घेतल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्शन होतं त्यांच्यामध्ये. आता एक ग्रेट सायंटिस्ट बद्दल माहिती आहे, देवार म्हणून. ही माहिती तुम्ही अधिक स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काय माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, त्याला थर्मास फ्लास्क किंवा देवास फ्लास्क म्हणून ओळखलं जातं. आता याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला ती राहणार नाही. सो इथे आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्मास फ्लास्कबद्दल माहिती देईन. धन्यवाद.